कुर्डुवाडी लहू बसस्थानकावर प्रवास करत असताना एका महिलेच्या मौल्यवान वस्तू मोबाईल असलेली बॅग बस कंडक्टर बाळासाहेब लोखंडे यांनी बसमध्ये बेवारस स्थितीत असल्याचं दिसलं। त्यांनी इतर प्रवाशांकडे चौकशी केली असता कुणीच याबाबत हक्क न सांगितल्यानं कुर्डुवाडीच्या बस डेपोत ती जमा केली असताना सोमवारी सकाळी हरवलेल्या महिलेने आपली वस्तू रविवारी लहू कुर्डुवाडी या बसमध्ये बॅग हरवली आहे। मौल्यवान वस्तू व मोबाईल आदी वस्तू असल्याचा पुरावा दिल्यानंतर बस कंडक्टर बाबासाहेब लोखंडे यांनी सुपूर्द केलेलं वस्तू संबंधितांना पोहोच करण्यात आल्या। याबाबत बस कंडक्टर बाबासाहेब लोखंडे यांनी अधिक माहिती दिली व त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल महिला प्रवाशांसह सहकार्यांनी लोखंडे यांचं कौतुक केलं। मी बाबासाहेब दराव लोखंडे, कुर्डुवाडी आकार चालक। काल माझी ड्युटी गाणगापूर कुर्डुवाडी असताना बसमध्ये महिला प्रवाशांचे मोबाईल किंवा बाकीचे जे वस्तू होत्या गाळ झाले ते प्रवाशांना आणून त्यांचे मोबाईल त्यांना परत रिटर्न केले। पर्स राहिलेले असते त्यांनाही परत रिटर्न केलेले आहे। अशा वस्तू आम्ही सापडल्यानंतर प्रवाशाचा विश्वास हा आमच्यावर मोठा असतो आणि आम्ही ते विश्वास कधीही गमावत नाही। वस्तू ज्यांच्या म्हणजे गाळ झालेला आहे आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना पोचच करतो। आज काल हरलेला प्रवासी आज संपर्क करून त्यांचा संपर्क झाल्यानंतर त्यांना ते सामान परत देण्यात आलं। काय त्यांनी आभार व्यक्त केलेत व तुमचा प्रामाणिकपणा बघून म्हणजे त्यांना कौतुक केले त्यांनी। मी इथेच कुर्डुवाडीपाशी छोटं लवळ म्हणून गाव आहे, त्या गावात प्रॉपर लवळमध्ये राहतो। हां, जिथून पुढे पण असेच कार्य व प्रवाशांच्या सेवेसाठी जाणे म्हणजे उपलब्ध होते। कधी काय आमच्या वरिष्ठांना कळून ते 2 दिवस म्हणजे जर वस्तू देण्यासारखे असं कन्फर्म करून घेतात ना, कारण एक दिवस वाट बघतो आम्ही। जर आमच्याकडे कन्फर्म झाले तर आम्ही त्यांच्या परत करतो आणि जर समजा प्रवाशासंघ जर कन्फर्म नाही झाले तर आमच्या वरिष्ठांकडे ऑफिसमध्ये त्याची एंट्री करून ऑफिसमध्ये जमा करतो। मग ते जर प्रवाशांना जर तिकीट असेल तर त्या कन्फर्म करून तिथून डेपोतून घेऊन जाऊ शकतो। सदर प्रवाशांनी बसमध्ये चढताना किंवा उतरताना आपले पर्स म्हणजे मोबाईल किंवा इतर जे म्हणजे मौल्यवान वस्तू ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी ठेवली पाहिजे आणि चढ उतरताना तेवढं लक्ष काटेपूर्वक दिलं पाहिजे, कारण सध्या बाजारात चोऱ्याचं प्रमाण खूप मोठं आहे। तेवढ्या मौल्यवान वस्तू त्यांनी थोडा सांभाळ केला पाहिजे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।